मराठा जातीतले भांडण मिटविण्यासाठी मत आहे। सुधाकर सिंगारेला मत म्हणजे लातूरच्या विकासाला मत आहे। सुधाकर सिंगारेला मत म्हणजे वंचित पीडित शोषित सर्व जाती जमातीचा उत्कर्ष आणि उन्नती करण्यासाठीच मत आहे। माझे मित्र सुधाकर सिंगारे हे अतिशय मायाळू माणूस आहे, भोळा माणूस आहे, प्रत्येक वेळेस हाक मारल्यानंतर गरिबासाठी धावून जाणारा माणूस आहे। मोदीजी आज सगळ्यांना आशीर्वाद द्यायला येणार आहेत। माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, येत्या 7 तारखेला सकाळी उठल्यानंतर आपल्या कुलदैवताच्या पाया पडून आपण सगळ्यांनी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांना माझे हात जोडून विनंती आहे, आमच्या इज्जतीचा सवाल आहे। भारतीय जनता पार्टी बहुमतात देशामध्ये लागलेली आहे। लातूरच्या इज्जतीचा सवाल आहे, लातूरचा खासदार लोकसभेत गेला पाहिजे। यासाठी भाजपच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी 7 तारखेला आपला बूथवरचा किल्ला लढवावा। या बूथ जिता तो देश जिता ही आमची अमित भाईची जी घोषणा आहे, ती घोषणा यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून 7 तारखेला कंबर कसून हा बूथचा यंत्रणा, या बूथच्या कार्यकर्त्यांनी त्या बूथवर लक्ष द्यायचं नाही। ज्याला जे बूथ दिलेलं आहे त्यांनी त्याच बूथवर राहावं, ज्या शक्ती केंद्रावाल्याला त्या शक्ती केंद्रावरती राहावं। ही 6 तारखेची लढाई 6 तारखेच्या रात्रीपासून होणार आहे। 6 तारखेच्या रात्री आपण सगळ्यांनी पूर्णपणे नीटनेटकं नियोजन करावं आणि 7 तारखेला बूथची यंत्रणा यशस्वी करून सुधाकर सिंगारेंना प्रचंड बहुमताने विजय करून नरेंद्र मोदींचे हात बळकट करावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय श्रीराम, भारत माता की जय। जय श्रीराम, जय जय श्रीराम। वाह, अयोध्यामय वातावरण, प्रभू रामचंद्राचा गजर, भारत मातेचा जय घोष, मां भारतीला सलाम। राष्ट्रप्रेमी, देशप्रेमी लातूरकरांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि यानंतर माजी आमदार गोविंदनाथ केंद्रे यांना अशी विनंती करतो की या अफाट जनसमुदायास आपण संबोधित करावं। आदरणीय अण्णा। बोलो भारत माता की। जोरदार घोषणा द्या, आता थोडा वेळ राहिला मोदी साहेब येण्याला। बोलो भारत माता की। मित्र हो, थोड्या दिवसात शेवटच्या टप्प्यात आपली लढाई आहे। स्टेजवर सर्व मान्यवर 7 तारखेला मतदान आहे। आज 30 तारीख आहे। आज दिवस सोडला तर 6 दिवस राहत आपल्या शिल्लकीत। देशामध्ये आपकी बार 400 पार हे जे नारा आहे, हा नारा भारतीय जनता पक्षाने का दिलाय ह्याचं कारण माहित आहे तुम्हाला? भारतीय जनता पक्ष एक वेगळा पक्ष आहे इतर पक्षापेक्षा। आमच्या पक्षामध्ये, आपल्या पक्षामध्ये मिलिटरी सारखी सिस्टीम आहे। मिलिटरी जसं जनरल असतो, कमांडर असतो, शेवटपर्यंत शिपाई असतो, तसं आमच्या देशाचा अध्यक्ष असतो। राज्याचे अध्यक्ष असतात, जिल्हाध्यक्ष असतात, खाली बूथ पर्यंत रचना, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, शक्ती केंद्र प्रमुख, आणि ह्या सगळ्याची ताकद लावून प्रत्येक बूथापर्यंत आपण पोहोचलो आहोत। आपली तयारी, दुसऱ्या पक्षाची तयारी 6 महिन्यात आहे, आपली तयारी 3 वर्षापासून आहे। आपल्या मंत्रिमंडळातले जवळपास 70% मंत्र्यांना, मंत्री महोदयांना मोदी साहेबांनी 2-2 लोकसभेचे मतदारसंघ दिलेले आहेत। ते आमचे दानवे दादा असतील, आमचे कराड साहेब असतील, अशा प्रत्येक मंत्र्याला 2-2 लोकसभेचे मतदारसंघ देऊन आज 1 वर्षापासून तयारी करण्यात आलेली आहे। आणि मोदी साहेबांनी, शहा साहेबांनी आढावा घेतला की या सगळ्या ताकदीमुळे आपले खासदार 200-370 येतील। आणि मित्र पक्षाचे आपले नितीश कुमार आहेत, सेना आपल्या महाराष्ट्रात, शिवसेना आपल्या महाराष्ट्रात, अजित दादा आपल्या बरोबर, सगळ्याची मिळून ही संख्या 400च्या पार होईल। आणि म्हणून आपला नारा आपकी बार 400 पार आहे। पण माननीय माजी मुख्यमंत्री, आपल्या महाराष्ट्राचे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब म्हणतात, जर 400 जागा आल्या
तर मोदी साहेब देशामध्ये हुकुमशाही आणतील। जर 400 जागा आल्या तर एक घटना बदलतील, जर 400 जागा आल्या तर मुसलमानाला हद्दपार करतील, अशा अफवेचं पीक महाराष्ट्रामध्ये उठलेलं आहे। मित्रहो, पवार साहेबाला माहित आहे हुकुमशाही कशी राहते येते। 1977च्या अगोदर आम्ही कार्यकर्ते आहोत, मी जनता दलात होतो त्या काळात। 75ला आणीबाणीला आपल्या देशात मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते, शंकरराव चव्हाण होते महाराष्ट्रात, आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते शरद पवार साहेब। इंदिरा गांधींचा अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय रद्द केला, राजीनामा दिला पाहिजे होता, राजीनामा न देता त्यांनी आणीबाणी लादली, लाखो लोकांना कार्यकर्त्यांना तुंगात डाबलं। त्याचं नाव आहे हुकुमशाह। कोण कोण नावला? जयप्रकाश नारायण सारखा माणूस, अटलजी सारखा माणूस, अडवाणी साहेबासारखा माणूस, चरणसिंग साहेबासारखा माणूस, त्याच्यात कित्येक लोकांना आता भारतरत्न मिळालेला आहे। अशा लोकांना तुरुंगात डांबून अत्याचार सुरू झाला, आणि अत्याचार सुरू झाला त्याला म्हणतात हुकुमशाही। तुर्कमान गेट, इथं मुस्लिम समाजाचे बरेच कार्यकर्ते असतील। इंदिरा गांधीच्या काळात संजय गांधींनी दिल्लीचं तुर्कमान गेट पाडलं, आणि हजारो मुस्लिमांना बुलडोझर खाली चिरडण्याचं पाप त्या काँग्रेसच्या काळात करण्यात आलं, त्याचं नाव आहे हुकुमशाही। आणि म्हणून 400 पार आणि हुकुमशाहीसाठी नाही, 400 पार दलितांचे हक हिरवण्यासाठी नाही, राज्यघटना बदलण्यासाठी नाही, 400 पार मुस्लिमा बाहेर काढण्यासाठी नाही। आणि मनमोहन सिंग म्हणतात की या तिजोरीवर 50% पेक्षा जास्त अधिकार मुसलमान समाजाचा आहे, हे म्हणले, पण त्या मुसलमानांना काही दिले नाहीत। आमचे मोदी साहेब म्हणतात या तिजोरीवर या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, हे म्हणणारे मोदी साहेब आणि प्रत्येकात देणारे मोदी साहेब। मुसलमानाला तेवढेच घर, हिंदूला तेवढेच घर, ख्रिश्चनाला तेवढेच घर, दलिताला तेवढेच घर, सबका बराबर का हिस्सा, गहू सगळ्यांना, तांदूळ सगळ्यांना, 5 लाखाचं आरोग्याचं पॅकेज सर्वांना। आणि म्हणून हे आहे हुकुमशाह नसलेला देशाला परिवर्तन करून जगामध्ये नाव रोशन करणारे नरेंद्र मोदी। आणि या मोदी साहेबाला आपण सर्वांनी पाठीशी राहावं, आणि आमच्या खासदार सुधाकरराव श्रंगारे साहेब यांना अतिशय चांगला सज्जन माणूस या माणसाला निवडून द्यावं एवढी विनंती करतो, आणि माझं मार्ग संपवतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद अण्णा। यानंतर गणेशदादा हाके यांना अशी विनंती करतो की आपण या सभेस संक्षिप्त संबोधन करावं। बोला भारत माता की, भारत माता की। लोकसभा 2024 लोकसभा मतदार लातूर मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार माननीय सुधाकररावजी श्रंगारे साहेब यांच्या प्रचारार्थ विश्वगुरु, जगाचे नेते, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांची आज इथं सभा आहे। या सभेला आपण इतक्या प्रचंड संख्येने उपस्थित आहात, त्याबद्दल आपलं मनापासून इथं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो। बंधूंनो, 2024 ची निवडणूक नेहमीप्रमाणे होणाऱ्या सर्वसाधारण निवडणुकीसारखी निवडणूक नाहीये। ही निवडणूक देशाला बलशाली बनवण्याची निवडणूक आहे, विकासाची निवडणूक आहे, आणि विकासाला खीळ घालणाऱ्यांच्या विरोधातली ही निवडणूक आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या देशाचं चरित्र आणि चारित्र्य ज्यांनी बदललं, त्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या वेळेला अब की बार 400 पार करायचं आहे। ही म्हणून देशाच्या इतिहासातली एक ऐतिहासिक अशा स्वरूपाची ही निवडणूक आहे। बंधूंनो, आपले लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये हे वक्तव्य केलं, ते कधीच बोलत नाहीत। गेल्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्यांनी इतक्या जागा आणू, तितक्या जागा आणू असा कधी त्यांनी उल्लेख केलेला नव्हता। पण या सध्या लोकसभेच्या या अधिवेशनामध्ये, लोकसभेमध्ये बोलताना माननीय मोदी साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या 370 जागा
आणि एनडीच्या मिळून 405 जागा होती आपल्याला आणायच्या आहेत, आम्ही आणू. हा जो कॉन्फिडन्स, हा जो आत्मविश्वास माननीय पंतप्रधानांनी सभागृहात व्यक्त केला, तो आत्मविश्वास गेल्या 10 वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांनी भाजपच्या सरकारने या देशामध्ये केलेल्या विकासाच्या आधारावरती केलेला आहे. आणि बंधूंनो, म्हणून आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी जो शब्द दिलाय की आपकी बार 412, तो सार्थ करण्यासाठी आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जनता, आपण सगळ्यांनी मिळून 7 तारखेला आपल्या लातूरचं मतदान आहे. आणि या 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण सुधाकरराव श्रंगारे यांच्या नावासमोर असलेल्या कमळाच्या बटनाच्या समोरचं बटन दाबून आपण प्रचंड मतांनी यावेळेला निवडून द्यावं, अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर राजूर अर्थात अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटलांना अशी विनंती करतो की आपण या सभेस संबोधित करावं. मित्रांनो, आज लातूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेला या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी काही क्षणामध्येच इथं उपस्थित राहणार आहेत ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे विधिमंडळाचे सर्व सदस्य, नांदेडहून आलेले प्रताप पाटील चिखलीकर साहेब, आत्ताच नवनिर्वाचित खासदार संभाजी भैया पाटील निलंगेकर, आपले मंत्री संजय भाऊ बनसोडे जी, भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आमच्या भगिनी अक्का, व्यासपीठावरील आजी माजी सर्व आमदार महोदय, माननीय श्रंगारे साहेब आणि उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला 7 तारखेला श्रंगारे साहेबाला मतदान काय करायचे या पूर्वीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. देशाला दिशा देण्यासाठी आपलं मतदान, पवित्र मतदान आपण श्रंगारे साहेबाला देऊन पुन्हा एकदा मोदी साहेबाचे हात बळकट करावेत, यासाठी मी इथं उभा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे 2 आमदार आहोत. एक अहमदपूर चाकूर मी आणि उदगीर जळकोट मधील संजय भाऊ बनसोडे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला मला विनंती करायची आहे की या ठिकाणी आपण ही आपली स्वतःची निवडणूक समजून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अधिक मताधिक्य देऊन श्रंगारे साहेबाला काम करायची संधी द्यावी. आपले जे काही प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न आपलं सरकार सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतो, माझ्या पक्षाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा श्रंगारे साहेबाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा अशी विनंती करून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलिकॉप्टरचा आवाज आल्या आल्या आपल्या सगळ्यांच्या मनात एक चंचलता निर्माण झाली की नाही? मग जरा खुर्च्यावर उभे राहिलेले खाली बसा. हेलिकॉप्टर काय खुर्चीवरून दिसणार नाही. खाली बसा, खाली बसा. हे हेलिकॉप्टर तुम्ही सगळीजण जमलात की नाही हे पाहायला आलं होतं. अवघ्या काही मिनिटातच आपलं लाडकं व्यक्तिमत्व,
आदरणीय नरेंद्र भाई मोदीजींचं आगमन होत आहे, पण तत्पूर्वी आपण मोदीजींचं स्वागत कसं करणार आहोत मी परत एकदा रिपीट करतोय. आपण तीच घोषणा देणार आहोत जी घोषणा संबंध देशभर लातूरकरांनी दिली होती. द्यायची ना एकदा? अरे कोण आया, कोण आया? बघा, एकाच बाजूनी आवाज येतोय तो फक्त बांगलादेश पर्यंत जातोय. सगळ्या बाजूनी आवाज आला की पाकिस्तान पर्यंत पोहोचणार आहे. पोहोचायचं ना? अरे कोण आया, कोण आया? अरे कोण आया, कोण आया? अरे बोलो भारत माता की वंदे वंदे. वाह, या जल्लोषपूर्ण सभेला तितक्या उत्साहाने तितक्या जबाबदारीने या संबंध निवडणुकीची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर पेलवली आहे असे लोकनेते संघर्ष योद्धा संभाजी भैया पाटील निलंगेकरांना अशी विनंती करतो की आपण या अफाट जनसमुदायास आपल्या विशिष्ट शैलीत मार्गदर्शन करावं, संबोधित करावं. आदरणीय संभाजी भैया. जय श्रीराम. अयोध्यापर्यंत जायचंय आपल्याला. जय श्रीराम. भारत माता की जय भवानी, जय भवानी. व्यासपीठावर उपस्थित आपले लोकप्रिय खासदार आणि उमेदवार सुधाकररावजी शिंगारे साहेब, माननीय कवाडे साहेब, माननीय खासदार चिखलीकर साहेब आणि आपल्या सर्वांच्या मातीतला आणि जिल्ह्यातले मंत्री महोदय, राज्य सरकारचे मंत्री महोदय माननीय संजयजी बनसोडे साहेब, व्यासपीठावर आदरणीय अक्का सो अर्चनाताई पाटील, माननीय गोपचडे साहेब, माननीय बाबासाहेब पाटील, आदरणीय व्यासपीठ, समोर असलेले सर्वच देशाच्या पंतप्रधानांना ऐकण्यासाठी आलेले तमाम लातूरकरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजच्या या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान आपल्या सर्वांच्या समोर येणार आहेत. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती काय हे त्यांना ठाऊक आहे. आपल्यालाही माहिती आहे लातूर जिल्हा म्हणजे काय. ज्याच्या नशिबी दुष्काळ आला, ज्याच्या नशिबी भूकंप आला, अनेक संकट ज्या जिल्ह्यांनी झेलले तो म्हणजे लातूर जिल्हा. रेल्वेनी पाणी आणलं आणि या सर्व संघर्षात पुढे जात असताना या जिल्ह्यातील युवकांनी शिक्षण हे त्यांचं मुख्य साधन त्या ठिकाणी केलं. शिक्षण मुख्य साधन केल्यानंतर आपल्या भागातले मुलं शिकले, पण आपल्याला रोजगार घेण्यासाठी आपल्याला जिल्हा सोडून बाहेर जावं लागलं. आपल्या जिल्ह्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे काय? प्रत्येक घरातला माणूस, गावातला 35% वर्ग हा इतर ठिकाणी पुण्याला, मुंबईला गेलाय कामासाठी. ही लातूर जिल्ह्याची समस्या आहे. काँग्रेस पक्ष 65 वर्ष त्यांची सत्ता या जिल्ह्यावर होती. 65 वर्षामध्ये काय विकास केला का हो काँग्रेस पक्षाने? विकास केला नाही. आज हे लोक येतात, काँग्रेसचे नेते येतात, सांगतात की बोलत असताना दुहेरीकरणाचं राजकारण, जातीपातीचं राजकारण आणि आपल्यामध्ये फूट पडण्याचं राजकारण. विकासावर बोलायला यांच्याकडे एकही शब्द शिल्लक नाहीये. या जिल्ह्यामध्ये जो विकास झाला या फक्त मागच्या 10 वर्षामध्ये झाला. काँग्रेस पक्षाचे नेते अमित देशमुख येतात आणि सांगतात
की मोदीजींवर आरोप करतात। एक काल उदगीरात सभा घेतली, उदगीरच्या सभेमध्ये त्यांच्या नेत्यांनी येऊन सांगितलं की 65 वर्षामध्ये काय केलं त्याच्यावर बोलले नाहीत, पण मोदीजींवर बोलले। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आलेले आहेत। आता जो आपल्याला हेलिकॉप्टरचे 3 आवाज येतील ते म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत। आपल्याला माननीय पंतप्रधान आल्यानंतर लातूर जिल्ह्याच्या वतीने काहीतरी मागायला पाहिजे का नाही? आपल्या लातूर मधली सर्वात मोठी समस्या काय? आपल्या जिल्ह्यातली सर्वात मोठी समस्या काय? पाणी। आपल्या जिल्ह्याला काय पाहिजे? अरे 65 वर्ष काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही म्हणतात विकास केला विकास केला, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। एवढी सत्ता सरकार तुम्हाला मिळालं तरी लातूर जिल्ह्याला रेल्वेनी पाणी आलं, रेल्वेनी पाणी आलं। हा विकास कुणाचा? काँग्रेसवाल्याचा आहे। अहो, ज्या रेल्वेनी पाणी आणलं त्या रेल्वेचा कारखाना लातूर जिल्ह्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला, हे विसरलात का तुम्ही? आणि आम्ही त्यांना आव्हान करतो, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आव्हान करतो की तुमच्यामध्ये दम असेल, हिम्मत असेल तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तुम्ही या। तारीख तुम्ही सांगा, वेळ तुम्ही सांगा, तुमचे 65 वर्ष एकीकडे ठेवा आणि भारतीय जनता पार्टीचे 10 वर्ष एकत्रित ठेवा। त्याचं उत्तर आम्ही जनतेच्या समोर आपल्याला देतो। रेल्वे कोच कारखाना कुणी दिला? मोदी साहेबांनी दिला। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कुणी दिलं? मोदी साहेबांनी दिलं। अरे लाजा वाटू द्या तुम्हाला। कोविड सारख्या संकटामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री होते अमित देशमुख, जिल्ह्यात होते का? जिल्ह्यात होते का? कुठे होते? विदेशामध्ये गेले होते। अहो, तुम्ही आमच्या उमेदवाराला दृष्टीहीन म्हणतात, सुधाकर श्रृंगारेला दृष्टीहीन म्हणतात। अरे लाज वाटू द्या। 2.5 वर्ष तुम्ही मंत्री होतात, कोविड मधली लातूरची जनता मरत होती, ऑक्सिजन नव्हतं, रेमडेसिविर नव्हतं, त्यावेळेस तुमची दृष्टी कुठे गेली होती? ते डॉक्टर गाडगेची गरज जर सर्वात जास्त जर कुणाला असेल तर ते अमित देशमुखला आहे, लातूरच्या जनतेला नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये सुधाकर श्रृंगारे हे आपले उमेदवार आहेत। कोविडच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये जवळपास 5,000 घरामध्ये या माणसांनी रेशन देण्याचं काम केलं। प्रत्येक घरामध्ये रेशन दिलं। संकटाच्या काळामध्ये आपल्या सोबत उभा टाकला। हे असा माणूस उमेदवार भारतीय जनता पार्टीने आपल्याला दिलेला आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मागत असताना आम्ही माननीय पंतप्रधान मोदयांना निवेदन दिलंय की या देशामध्ये सर्वात अधिक मुलं मेडिकलला कोणत्या गावातून जातात? मेडिकलला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात? कोणता जिल्हा? इंजिनिअरिंगला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात? जोरात, कोणत्या जिल्ह्यातून जातात? मग आता केंद्रीय विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे? कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे? एम्स कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे? IIT कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे? आता आपल्या भागामध्ये जे पाणी लागणारे, जे वाहून जाणारं पाणी आहे, लातूरला आणण्यासाठी 1 लाख कोटी त्या ठिकाणी लागतात। 1 लाख कोटी देण्याची ताकद, हिम्मत कोणत्या नेतृत्वामध्ये? काँग्रेसचा नेता राहुल गांधी आणि आपले नेते माननीय मोदी साहेब। कोण देणार आहे आपल्याला पाणी? कोण देणार आहे आपल्याला पाणी?
तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे जे काँग्रेसनी जातीपातीचं राजकारण केलंय, लातूर कोणत्या जातीपातीच्या राजकारणाला भीक घालणार नाही. लातूर जिल्हा मतदान करणारे लातूरच्या हक्काच्या पाण्यासाठी, लातूर जिल्हा मतदान करणारे लातूरला केंद्रीय विद्यापीठासाठी, लातूर मतदान करणारे एम्स साठी, लातूर मतदान करणारे IIT साठी. या काँग्रेसच्या नेत्याला मला आवर्जून सांगायचंय, तुम्ही जातीपातीचं म्हणता. या जिल्ह्यामध्ये 20 वर्ष झाले मी आणि अमित देशमुख आम्ही दोघं सोबत एका वयामध्ये राजकारणात आलो. छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होतीये, अण्णाभाऊ साठे साहेबांची जयंती साजरी होतीये, त्याच सोबत अहिल्या मातेची जयंती साजरी होतीये, महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी होतीये. मला प्रश्न विचारायचा आहे, माझ्या 20 वर्षामध्ये या जिल्ह्याचा काँग्रेसचा नेता कधी छत्रपती शिवरायांना अभिवादन करताना तुम्ही पाहिले का? नाही. छत्रपती शिवरायांची जय घोषणा देताना पाहिले का? नाही. कधी या लोकांनी बाबासाहेबांचं नाव घेऊन जय भीमाची घोषणा दिली आहे का? नाही. आईला माताचं नाव नाही घेतलं. आणि हे लोक फक्त आज स्वतःच्या राजकारणासाठी एक विषारी पद्धतीचं राजकारण या जिल्ह्यामध्ये करत आहेत. माझी विनंती आपल्या सर्वांना, येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण व्यासपीठावर बसणारे सर्वजण आपल्या आवर्जून सांगतो, आम्ही सर्वांनी शपथ घेतली आहे. ज्यावेळेस माननीय देवेंद्रजींनी बोलवलं, माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं, संभाजी तुला या लोकसभेचा जबाबदार, या लोकसभेचा प्रभारी सहयोजक म्हणून तुझी निवड करतोय. एकच विनंती केली, मी म्हणलं देवेंद्रजी मी प्रचाराची जबाबदारी स्वीकारतो, पण मला आपल्याकडनं शब्द पाहिजे. जसं रेल्वे कोचच्या वेळेस त्यांच्याकडनं शब्द घेतला, यावेळेस देखील मी त्यांच्याकडनं शब्द घेतलाय. मी त्यांना विचारलं, सांगितलं तुम्ही लातूरला पाणी आपल्या या व्यासपीठावर मी ज्यांचं नाव घेत होतो, भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भाऊ जय भवानी. भाऊ आपण इथे व्यासपीठावर आलात, येण्यापूर्वी आम्ही आपलंच नाव घेतलं. भाऊ आम्ही आपल्याला लातूरच्या जनतेच्या वतीने, शिलेजी 2 मिनिटं आम्ही कळेकर साहेब 2 मिनिटं सर्वांना विनंती आहे. आम्ही लातूरच्या जनतेच्या वतीने भाऊ मागच्या काळामध्ये वॉटर ग्रीडची योजना तुम्ही दिली, लातूरला पाण्याच्या प्रश्नासाठी वॉटर ग्रीडची योजना तुम्ही दिली. या काँग्रेसवाल्यांनी ती फाईल घेतली आणि बाजूला टाकलं. 2.5 वर्ष झोपले होते का? अमित देशमुख मंत्री होते, यांची दृष्टी गेली कुठं होती? यांना दिसलं नाही का लातूरचा प्रश्न? आज भाऊ आम्ही आपल्याकडे मागतोय, आम्हाला लातूर जिल्ह्यासाठी वाहून जाणारं पाणी, समुद्रात जाणारं पाणी, आपण आम्हाला शब्द दिलात की हे पाणी लातूरला आणल्याशिवाय राहणार नाही, मराठवाड्याला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. हीच मागणी आमच्या लातूरकरांकडनं आपल्याकडे. पाणी पाहिजे का नाही? भाऊ आज आमची दुसरी मागणी आहे, माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान मोदयांपर्यंत आपण आमचं म्हणणं मांडू शकतात. देशामध्ये सर्वात अधिक मुलं मेडिकलला कोणत्या जिल्ह्यातून जातात? देशामध्ये सर्वात अधिक मुलं इंजिनिअरिंगला कोणत्या जिल्ह्यातून जातात? तर केंद्रीय विद्यापीठ कुठं व्हायला पाहिजे? कुठं व्हायला पाहिजे? आणि हे दम आणि ही हिम्मत जर कोण आपल्यासाठी करू शकत असतील तर ते म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे. भाऊ आम्हाला पाणी आणि
जसं गेल्या वेळेस तुम्ही लातूर जिल्ह्यासाठी पंतप्रधानांपर्यंत रेल्वे कोच कारखाना लातूरला मिळायला पाहिजे तो प्रयत्न केला। आज आम्ही लातूर जिल्ह्याने तुमच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे। आज आम्ही आपल्याकडे जिल्ह्याच्या वतीने मागणी करतो की आम्हाला आमच्या जिल्ह्याला आमच्या अधिकाराचं हक्काचं पाणी द्या, आम्हाला विद्यापीठ द्या, आम्हाला एम्स द्या, IIT द्या। भाऊ, या जनतेच्या साक्षीने शब्द देऊ का आपल्या सर्वांच्या वतीने? आपले मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना शब्द देऊ का आपल्या सर्वांच्या वतीने? कारण पंतप्रधानांपर्यंत त्यांच्याशिवाय आपली वकिली कुणीच करू शकत नाही। शब्द देऊ का आपल्या सर्वांच्या वतीने? भाऊ, मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मतांनी निवडून येणारी जागा लातूर लोकसभा असणार आहे। भाऊ, आमचा प्रयत्न आहे, आम्हाला महाराष्ट्रामध्ये लातूर मराठवाड्यामध्ये पहिला येणारा जिल्हा नाहीये, लातूर महाराष्ट्रामध्ये पहिला येणारा जिल्हा आहे का नाही? तर माझी तमाम लातूरकरांना विनंती आहे, आम्ही भाऊ कोणत्या जाती पातीवर मतदान करणारा लातूर नाहीये, कोणत्याही विषारी राजकारणावर मतदान करणारा लातूर नाहीये। लातूर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लातूर स्वतःच्या पाण्यासाठी मतदान करणार आहे आणि सर्व जनतेला विश्वास आहे हे पाणी फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्येच लातूरला येऊ शकतं। पाण्यावर आपल्याला मतदान करायचंय का नाही? भारत माता की। ज्यांच्यासाठी आपण इथं आलोत, ज्यांच्यासाठी हा युवा जल्लोष इथं दिसतोय आणि हा युवा जल्लोष आता एका अशा व्यक्तिमत्वानंतर त्या व्यक्तिमत्वाचं मंचावरती आगमन झालं आणि हा उत्साह द्विगुणित त्रिगुणित झाला। अशा देवेंद्र भाऊंचं पुन्हा एकदा लातूरकरांच्या वतीने स्वागत, मनस्वी स्वागत। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण देवेंद्र भाऊंचं वेगळं स्वागत करूया। तशाच घोषणांनी सुद्धा आपण स्वागत करूया। काही क्षणानंतर हिंदुस्तान का शेर आएगा, पण आता महाराष्ट्राचा वाघ मंचावरती आलेला आहे। बोला भारत माता की। देवेंद्र भाऊंच्या उपस्थितीत एक नवी घोषणा आपल्याला द्यायचा आहे। आबा बाबा बाबा, ही काय गोष्ट? जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। चालेल? चालेल का? इकडून आवाज येत नाही, चाकूरकर सर। आबा बाबा बाबा, ही काय गोष्ट? आबा बाबा बाबा, ही काय गोष्ट? धन्यवाद। लातूरचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुधाकर भाऊ शृंगारे यांना अशी विनंती करतो की आपण याफाट जनसमुदायास संबोधित करावा। आदरणीय शृंगारे साहेब। भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच राज्याचे क्रीडामंत्री संजयजी बनसोडे साहेब, माजी मंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब, तसेच नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, आदरणीय जोगेंद्र गवाडे साहेब, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर साहेब, पाटील ताई, तसेच प्राध्यापक किरण पाटीलजी, आदरणीय अर्चनाताई पाटीलजी, माजी आमदार गोविंदनाथ केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, आदरणीय अरविंद पाटील निलंगेकरजी,
माजी आमदार नाही गणेशदादा हाके, खासदार अजित गोपछाडे साहेब, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार कवेकर पाटील जी, माजी आमदार बबरान खंद्रेजी, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देशमुख साहेब, तसेच शहराचे जिल्हाध्यक्ष देवदास श्री काळेजी, गुरुनाथ बगेजी, आदरणीय शैलेश गावटीजी, शैलेश गोजमगुंडेजी, प्रणताई होनरावजी, आदरणीय भारत स्वामीजी, मकरंद सावेजी व सर्व उपस्थित असलेले माझ्या माता बहिणी बंधूंनो, आताच आपल्या व्यासपीठावर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले। मी भाऊ तुमचे लातूर जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप तुमचे आभार मानतो। या ठिकाणी माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण आलात आणि माझ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारार्थीसाठी आलात, त्याबद्दल पूर्ण जनतेच्या वतीनं, माझ्या गोरगरीब जनतेच्या वतीनं आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार मानतो। या ठिकाणी मला 2019ला आदरणीय साहेबांनी मला या ठिकाणी तिकीट दिलं, परत 2024 साठी मला साहेबांनी या ठिकाणी तिकीट दिलं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई साहेबांनी मला या ठिकाणी मला तिकीट दिलं, आदरणीय शाह साहेबांनी मला तिकीट दिलं, आदरणीय देशाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेबांचे मी या ठिकाणी खूप आभार मानतो। ज्या सगळ्यांच्या मुळे मला या ठिकाणी तिकीट मिळालं, त्या सगळ्या व्यासपीठामुळे या ठिकाणी तिकीट मिळालं, त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार आणि तुम्हाला जनतेचेही आभार मानतो। या ठिकाणी साहेब मला सांगावंच वाटतं, मी आपल्या समोर जास्ती भाषण कधी केलं नाही साहेब, तुम्ही आला की आमचं थोडंसं आमचं होतं साहेब, आम्ही सगळ्या समोर बोलू शकतो साहेब, तुम्ही आलं की म्हणजे पहिल्यांदा आपण सर मला आपल्याला सांगावंच वाटतं साहेब, जेव्हा मला तुम्ही खासदार करून 2019ला लोकसभेत पाठवलं आणि मला या पूर्ण जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली साहेब, 2019ला मला सेवा करत असताना अत्यंत महत्त्वपूर्ण बिल त्या लोकसभेमध्ये आले साहेब, आणि त्या प्रत्येक लोकसभेमध्ये 370 कलम असेल, महिला आरक्षण बिल असेल, त्याला कायद्याचं बिल असेल, त्या ठिकाणी मला त्या कलमाला मतदान करण्याचा योग मिळाला। केवळ तुमच्या पूर्ण जनतेमुळे मला त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो कायदा पारित केला। मला सांगावंच वाटतं साहेब की आपण या ठिकाणी आम्हाला रेल्वे कोच फॅक्टरीचा जो बुगीचा कारखाना या ठिकाणी दिला, त्याबद्दल मला तुमचे खूप आभार मानायचे। आदरणीय संभाजी भैयाने आपल्या भाषणात सांगितलं साहेब, हा 4था कारखाना आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण दिलात। हमेशा मला सांगत असतात आदरणीय संभाजी भैया, आपल्याला जर कारखाना कोणामुळे मिळाला असेल तर आदरणीय आपल्या फडणवीस साहेबांमुळे मिळालंय। साहेब या ठिकाणी मी काम करत असताना माझ्या जिल्ह्यामध्ये रेल्वे कोच फॅक्टरी या ठिकाणी आली, त्या ठिकाणी 70% जनतेला त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे, आणि साहेब या ठिकाणी 70% जनतेला त्या ठिकाणी आपण भरावं। या ठिकाणी मंचावर मी आपल्याला विनंती करतो साहेब, माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये 8,500 कोटीचे रस्त्याचे काम या ठिकाणी आले साहेब। तसेच जलजीवनच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याला 4,000 कोटीचे त्या ठिकाणी जलजीवनचे काम चालू झाले आहेत साहेब। त्या ठिकाणी पीट लाईन देखील 28 कोटीची तुम्ही दिलेले आहे साहेब। 9 कोटी दिव्यांग लोक 9 लाख दिव्यांग लोकांना या ठिकाणी 56 ट्रक सामान वाटण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी मला दिलं। या ठिकाणी माझा जिल्हा हा 9,000 दिव्यांगांना धुंडून काढण्याचं काम आमच्या जिल्ह्याने केलं। त्यावेळेस मी आणि संभाजी भैयान त्या ठिकाणी मीटिंग घेतली आणि 9,000 दिव्यांग ह्या ठिकाणी सापडले आम्हाला, आणि त्या दिव्यांग लोकांना आम्ही 56 ट्रकचा सामान ह्या ठिकाणी वाटण्याचा आम्ही कोशिश केली साहेब। तसंच या ठिकाणी पीट लाईन आणली साहेब, त्याबद्दल आपले आभार मानतो। या ठिकाणी पुन्हा इंटरसिटी रेल्वे देखील या ठिकाणी आम्ही चालू केली साहेब।
जे मुंबई रेल्वे जो बाहेर पडत होता, पुणे हरंगुळ ही रेल्वे गाडी आपण दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो या ठिकाणी साहेब. तसंच तुम्ही ह्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट दिलात, आम्हाला 2-2 ऑक्सिजन प्लांट दिलात, त्याबद्दलही तुमचे खूप आभार मानतो साहेब. या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देखील साहेब, मी आमच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला 180 कोटी रुपये दिलात, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो साहेब. आताच भैयानी सांगितलं साहेब की ह्या ठिकाणी पाण्याची दुरावस्था साहेब. माझं एवढंच मागणं आहे साहेब की आमच्या लातूर जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करावं, एवढीच मी परत विनंती करतो साहेब. आपण नक्की कराल एवढंच मला आपल्याला बोलायचं आहे. आणि सगळ्या जनतेला माझी विनंती आहे, परत मला 2024ला जाण्याची संधी, लोकसभेवर निवडून जाण्याची संधी, आपला मतदान रूपी आशीर्वाद आदरणीय मोदी साहेबाला असला पाहिजे. देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदी साहेब करण्यासाठी, भारत सक्षम बनवण्यासाठी, भारत हा महान बनवण्यासाठी, भारताला एक महासत्ता बनवण्यासाठी एक मतदान रूपी मला तुम्ही आशीर्वाद द्याल, त्या ठिकाणी एवढीच विनंती करतो. आणि माझं वाढत चाललेलं भाषण साहेब मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की बरेच लोक येत आहेत, थोडं आपण त्यांना सहकार्य करावे. आणि मागच्या बाजूला जिथं लोकांना उभा टाकायला मध्ये आहेत, थोडीफार आपण जागा जर करून दिली तर लोक मध्ये येऊ शकतात. कारण जेवढी गर्दी इथं आहे तेवढीच गर्दी बाहेर आहे. तर येणाऱ्या लोकांना थोडं लोकल फ्रिस्किंग केलं तर पोलीस प्रशासनाला विनंती असेल. धन्यवाद खासदार साहेब. या सभेला आवर्जून उपस्थित असलेले आरपीआयचे आदरणीय जोगेंद्रजी कवाडे साहेबांना मी विनंती करतो की आपण या अफाट जनसमुदायास संबोधित करावं. आदरणीय कवाडे साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांचा, थोडा दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, क्रांतिबा ज्योतिराव फुलेंचा, भारत माता की. आपल्या लातूरचे महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्माननीय शृंगारे साहेब यांच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे नायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत. मंचावर विराजमान महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आमचे संजयजी बनसोडे साहेब, आमचे निलंगेकर पाटील साहेब, मंचावर विराजमान आमचे पाटील साहेब, अहमदपूरचे सर्व आमदार मंडळी, खासदार मंडळी, चिखलीकरजी नांदेडचे, या ठिकाणी उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे एनडी सोकांबळे आणि रिपब्लिकन पक्षाची सर्व नेते मंडळी, या महायुतीमधील सर्व मित्र पक्षाची आदरणीय नेते मंडळी आणि सुधाकररावजी शृंगारे यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, बांधवांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, देशाचे प्रधानमंत्री आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन सुधाकररावजी शृंगारे यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालावी अशी विनंती करण्यासाठी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहेत. आमच्या निलंगेकर मंत्री महोदयांनी सांगितलं, सुंदर मार्गदर्शन केलं. आपण या लातूरचा नाव फक्त महाराष्ट्रातच नाही आहे
संपूर्ण देशामध्ये लातूरचं नाव गाजते आहे. लातूर पॅटर्न, शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न, मग ते मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, नर्सिंग असेल, IIT असेल, ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहेत त्या त्या ठिकाणी आमच्या लातूरच्या शिक्षण पॅटर्नने, एज्युकेशन पॅटर्नने संपूर्ण देश गाजवून टाकलेला आहे. ज्याप्रमाणे लातूर पॅटर्न शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहे, उद्याच्या 7 तारखेला निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी देखील शृंगारे साहेबांचा हा पॅटर्न दिल्लीमध्ये गेला पाहिजे ही विनंती करण्यासाठी आज प्राध्यापक कवाडे आपल्या ठिकाणी आलेला आहे. लातूरचे अनेक प्रश्न आहेत. संभाजी पाटील निलंगेकर, आपले उमेदवार शृंगारे साहेब आणि सर्वांनीच आपल्या पुढे सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट निश्चितच आहे, हा लातूर जिल्हा पाणीदार लोकांचा जिल्हा आहे. पाणीदार लोकांचा जिल्हा, पण पाण्याचीच मोठी टंचाई आहे. सर्वांची एक मुख्य मागणी आहे, ते चिल्लरी भूकंप झाला, उद्ध्वस्त झाले लोक, सावरला. हिम्मतबाज आमचा लातूर जिल्ह्याची जनता हिम्मतबाज आहे, मर्द आहे. आमच्या मायमौल्या देखील जिजाऊ बाळासाहेब, सावित्रीबाई फुलेंचा, रमाबाईंचा आशीर्वाद घेऊन पुढे जातात. ही पाणी टंचाईची समस्या कायमची दुर्दैव आमच्या लातूरचा आहे. देवेंद्रजी, आमच्या लातूरमध्ये नदीच नाही आहे. मग एखादी नदी खोदता येईल का? विधान परिषदेमध्ये असताना मी मागणी केली होती, उजनी पासून लातूर पर्यंत एक कालवा खोदा आणि उजनीचं पाणी लातूरमध्ये आणा, ही मागणी मी विधान परिषदेमध्ये केली होती. असं काही करता येण्यासारखं आहे का? म्हणजे रेल्वेने पाणी आणण्यापेक्षा एक कालवा जर आपण खोदला, एक छोटी नदी जर आपण इथे आणली, तर या लातूर जिल्ह्यातील आपल्या लोकांच्या पाण्याची, शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या दूर होऊ शकते. प्रश्न आहे देशाचा, लातूरचा विकास होणारच आहे हे सांगण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शब्दाचा पक्का माणूस आहे. हम मर सकते हैं, मिट सकते हैं, लेकिन अब अपने शब्दों को कभी भूल नहीं सकते, सांगणारा देवेंद्र फडणवीस आहे. हे सांगण्यासाठी देशाचा महानायक प्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतात, हे सांगण्यासाठी कि मेरे देश को दुनिया की महाशक्ति बनाना है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेचं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? या देशामध्ये समतेचं, ममतेचं, बंधुत्वाचं, न्यायाचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे. या देशातील सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना या देशामध्ये सन्मानानं, स्वाभिमानानं, इज्जतीनं ताठ मांडणी जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. या देशातील भेदभाव आणि अत्याचार संपला पाहिजे, नातेवाद संपला पाहिजे. हे संपेल तरच माझा भारत देश जगाची महाशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे संविधानाचं? जगाची महाशक्ती बनवणं बाबासाहेबांच्या राज्यघटनेचं स्वप्न, संविधानाचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही लोक म्हणतात संविधान हटवणार आहेत. कोणाची माय पैदा झाली का संविधान हटवण्यासाठी? देवेंद्र फडणवीस सभेमध्ये म्हणतात, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे संविधान हटवण्याची ताकद कोणी करू शकणार नाही, असं आमचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. प्रधानमंत्री म्हणतात, मोदीजी म्हणतात, संविधान हटेगा तो देश टूटेगा. देशाला जोडण्याचं काम करताहेत, जगाची महाशक्ती बनवण्याचं काम करताहेत. आणि जगाची महाशक्ती बनला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं स्वप्न आहे. म्हणून माता भगिनीनो, बांधवांनो, उद्याच्या 7 तारखेला आपल्या भारत देशाचं नाव जगाची महाशक्ती म्हणून गाजलं पाहिजे. हे भारतीय संविधानाचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी
येऊ दे येऊ दे. आला हेलिकॉप्टर आला है. बोलो भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. अब बैठ जाओ, मेरा हेलीकॉप्टर पैरोल में घुस जाएगा. तब आप देशाला जगाची महाशक्ती बनवण्याचं स्वप्न देशाचे प्रधानमंत्री संविधानाची शपथ घेऊ शकतात. देवेंद्रजी, एक आठवण करून देतो मी या ठिकाणी. आपल्याला माहित आहे मुंबईला चैत्यभूमी आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्याच बाजूला इंदू मिलची 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आम्ही मागितली होती. काँग्रेसचं सरकार होतं, नाही दिलं. पण देवेंद्रजीचं सरकार आलं, मोदीजीचं सरकार आलं आणि 70,000 कोटी किमतीची जागा, इंदू मिलची 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देऊ टाक. त्याचं भूमिपूजन करायला आले होते. आज असा शृंगारे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत प्रधानमंत्री मोदी साहेब. इंदू मिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिपूजन करत असताना मोदीजींनी भाषणामध्ये सांगितलं, काय ऐका जरा महत्वाचं आहे बरं. जे लोक म्हणतात की ये लोग संविधान बदल डालेंगे, ये कर डालेंगे, लोकशाही बदल डालेंगे, आरक्षण बदल डालेंगे, त्यांच्याकरता सांगतो. त्या सभेमध्ये 4-5 लाख लोक होते. त्या सभेमध्ये मोदीजी म्हणाले कि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर इस देश का संविधान नहीं लिखते तो मेरे जैसा 4 एचडी वाला आदमी देश का प्रधानमंत्री बन नहीं सकता था. अशा प्रकारची भाषा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वापरली. ज्या संविधानामुळे नरेंद्र मोदी म्हणतात की मला प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळाली, ते देशाला जगाची महाशक्ती बनवण्यासाठी, मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आमचे सुधाकररावजी शृंगारे यांच्या 7 तारखेला जास्तीत जास्त मतं देऊन, प्रचंड मताधिकाऱ्यांनी मतं देऊन आपण सर्वांनी त्यांना विजयी करावा याची सर्वांना विनंती करून इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. आपल्या जिल्ह्याचे संजयजी बनसोडे. विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये तब्बल 10 वर्षानंतर त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून मी एवढंच आवाहन करतो, तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला सुधाकरराव शृंगारे साहेबांच्या समोरील बटन, कमळाचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं, एवढंच या लातूरचा भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी सांगतो. आणि आदरणीय देवेंद्र भाऊंना विनंती करतो त्या सभेला संबोधित करावं. देवेंद्र भाऊ बोलतायत. तत्पूर्वी भारत माता की वंदे. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. जय श्री राम, जय जय श्री राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. भगवान सिद्धेश्वर आणि रत्नेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. राष्ट्रसंत तुळोजी महाराजांची आज जयंती आहे, त्यांनाही नमन करतो. मला आठवतं की 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस या ठिकाणी आलो होतो त्यावेळी परमपूजनीय डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज
यांचा आशीर्वाद प्राप्त केला होता. आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचा देखील आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. ते वेगळ्या रूपात आपल्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद प्राप्त करतो. मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय अशोकराव चव्हाणजी, संजय बनसोडेजी, जोगेंद्र कवाडेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित संभाजी भैया निलंगेकरजी, सुधाकर श्रृंगारेजी, प्रताप पाटील चिखलीकरजी, अजित गोपछडेजी, रमेश कराडजी, सुधाकर भालेरावजी, बाळासाहेब पाटीलजी, आमच्या अक्का रुपाताई पाटील, विक्रम काळेजी, अर्चनाताई चाकूरकरजी, शिवाजीराव पाटील कवेकर, शैलेश लाहोटी, गोविंद केंद्रे, दिलीप देशमुख, गणेश हाके, बाबूरावजी खंडारे, देविदासजी काळे, आपले माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी पोहोचले आहेत. जोरदार त्यांचं स्वागत आपण करूया. जयश्रीताई पाटील, प्रेरणाताई होंडाव, किरणजी उडगे, मकरंजी सावे, मंचावरील सर्व मान्यवर. खरं म्हणजे लातूर मध्ये आजपर्यंत अनेक सभांना मी आलो, पण सर्व सभांचा रेकॉर्ड मोडणारी सभा ही आज लातूर मध्ये होते आहे. आणि मला विश्वास आहे लातूरकर सुधाकर श्रृंगारेजींच्या माध्यमातून कमळाची बटन दाबून मोदीजींना मतदान करतील आणि तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री करतील. 5 मिनिटात मोदीजी या ठिकाणी पोहोचतायत. मी केवळ 1-2 गोष्टी सांगण्याकरता उभा आहे. पहिल्यांदा तर मला मोदीजींचे आभार मानायचे आहेत की आमच्या सगळ्यांच्या खातर मोदीजींनी लातूरला कोच फॅक्टरी दिली आणि आता वंदे भारत ट्रेन ही लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार आहे. देशाला वंदे भारत ट्रेन आता लातूर देणार आहे, याचा आनंद आहे. मोदी साहेबांनी लातूरचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता अमृत सारख्या योजनेतून 500 कोटी रुपये दिले आणि या सगळ्यांच्या साक्षीनं आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात लातूरला पाणीदार केल्याशिवाय संभाजी भैया आपण सोडणार नाही, हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. लातूर एज्युकेशन हब आहे. या एज्युकेशन हबला तुम्ही या ठिकाणी मागणी केली आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी झाली पाहिजे. ही मागणी घेऊन आपण लवकरच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींकडे जाऊ. तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होतील तर लातूर करता त्यांच्याकडनं आपण ही भेट सौगात या ठिकाणी मांडू. बंधू भगिनींनो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आज ज्यावेळी आमचा शेतकरी अडचणीत आला, जगामध्ये मोठ्या प्रमाणात लढाई सुरू झाली, रशिया युक्रेनचं युद्ध असेल, या ठिकाणी अखाती देशाचं युद्ध असेल, शेतमालाचे भाव पडले, आमचा सोयाबीनचा शेतकरी, आमचा कापसाचा शेतकरी अडचणीत आला, भाव कमी झाले. आम्ही प्रधानमंत्र्यांना भेटलो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निर्णय घेतला. हे जे काही भावातला फरक आहे तो भावांतर योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यांना, सोयाबीनच्या शेतकऱ्यांना, कापसाच्या शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय घेतला. आणि बंधू भगिनींनो, आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे हे त्या ठिकाणी जमा करण्यात येतील. सोयाबीनचा शेतकरी आणि कापसाचा शेतकरी आम्ही कोणालाही अडचणीत या ठिकाणी राहू देणार नाही. ही साधी लढाई नाही आहे. देशाच्या प्रधानमंत्री पदावर कोण असेल त्याची ही लढाई आहे. एकीकडे युगपुरुष असलेले, या ठिकाणी विश्वात सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत.
आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये बंधू भगिनींनो आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आहे, कवाडे सरांची पिरीप आहे, त्या ठिकाणी मनसे आहे, रयत क्रांती आहे, जनसुराज आहे, आमच्या जानकर साहेबांची रासपा आहे. अनेक पार्ट्या एकत्रित येऊन या ठिकाणी आपली महायुती तयार झाली आहे. आणि दुसरीकडे 26 पक्षांची खिचडी आहे. पण त्या खिचडीला विचारा तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, ते ठरवू शकत नाहीत. ते म्हणतात 5 वर्षात 5 पंतप्रधान ठरवू. मी म्हटलं ते कसं ठरवणार, म्हणाले ते ठरलं नाही. म्हटलं मग एक काम करा, घंटा खुर्चीचा खेळ करा. एक खुर्ची मध्ये मांडायची, त्याच्या आजूबाजूला शिरायचं आणि घंटा बंद झाला की जो खुर्चीवर बसेल त्याला हे प्रधानमंत्री बनवणार आहे. असा देश चालेल. ज्यांच्याजवळ नेता नाही, ज्यांच्याजवळ नीती नाही, ज्यांच्याकडे नियत नाही, असे लोक देश चालवू शकतात हा? अरे आपल्याकडे मोदीजीची विकासाची गाडी आहे, मोदीजींचा भक्कम इंजिन आहे. त्या इंजिनला वेगवेगळ्या पक्षाचे डबे लागले. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये जागा आहे. या विकासाच्या गाडीमध्ये सबका साथ सबका विकास म्हणत आपण पुढे जातोय. दुसरीकडे त्यांच्याकडे डब्बेच नाही आहेत. सगळे सांगतात आम्ही इंजिनच आहोत, बिन डब्याची गाडी आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिन मध्ये किती लोकांना बसायची जागा असते? ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त इंजिन मध्ये कोणी बसत नाही. बंधू भगिनींनो, राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे, इतर कोणा करता जागा नाही आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ आणि केवळ सुप्रियाताईंकरता जागा आहे, तुमच्या करता जागा नाही आहे. आणि म्हणून 7 तारखेला सुधाकर श्रृंगारेची बटन तुम्ही दाबली की लातूरची बोगी ही थेट मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल आणि मग लातूरला कोणी थांबवू शकणार नाही. मोदी साहेब या ठिकाणी पोचले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये नवीन भारत घडतोय. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. तुमचा आशीर्वाद हवाय. सांगा तुमचा आशीर्वाद आहे का? या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता तुमचा आशीर्वाद आहे का? मग माझ्या सोबत म्हणा, मोदीजी आगे बढ़ो, लातूर तुम्हारे साथ है. मोदी जी आगे बढ़ो, मोदी जी आगे बढ़ो, मोदी जी आगे बढ़ो. कौन आया, कौन आया? अरे कौन आया, कौन आया? भारत माता के सबूत 500 साल की गुलामी की जंजीरों को तोड़कर प्रभु श्री राम का मंदिर बनाने वाले, देश के सारे दुश्मनों को ईंट का जवाब पत्थर से देने वाले, 2047 तक भारत के सबसे विकसित राष्ट्र बनाने का संकल्प की नींव यशस्विता से रखने वाले, दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी का लातूर नगरी में हार्दिक हार्दिक स्वागत करती हूं. अरे कौन आया, कौन आया? अरे कौन आया, कौन आया?
अरे कौन आया, कौन आया? मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना विनंती करते की त्यांनी हा मोमेंटो देऊन, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा मोमेंटो देऊन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत लातूरकरांच्या वतीने करावं. मोदी, मी महायुतीचे उमेदवार माननीय खासदार सुधाकर श्रृंगारेजी व मंत्री संजय बनसोडेजी यांना विनंती करते की आपण लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन आदरणीय मोदीजींना सन्मानित करावं. ज्यांनी या भूमीत 1000 शिवलिंग स्थापित केले असे शैवपंथीय सिद्धेश्वर महाराज हे लातूरचं आराध्य दैवत आहेत. बोला सिद्धेश्वर महाराज की. यानंतर मी आमंत्रित करते जनतेसाठी सदैव संघर्ष करणारा संघर्ष योद्धा श्री संभाजी पाटील निलंगेकरजी यांनी धनगरी पगडी देऊन मोदीजींचं स्वागत करावं. ही पगडी, हा पिवळा फेटा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मूलभूत अंग आहे, प्रतीक आहे. किरण पाटीलजी यांना विनंती करते घोंगडी व काठी देऊन त्यांनी मोदीजींचा सन्मान करावा. प्रत्यक्ष खंडोबा ज्यावर विराजमान होतात ती ही घोंगडी पवित्रता दर्शवते, तर ही काठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा, भैरोबा, खंडोबा यांनी धारण केलेली आहे. सकल समाजाचे हे प्रतीक देऊन आपण आदरणीय मोदीजींचं स्वागत करतोय. यासोबतच आपण मोदीजींना शिवराज्याभिषेकाची प्रतिमा भेट स्वरूप देत आहोत. ये वर्ष हम पूरे देश में 350वीं शिवराज्याभिषेक दिवस की सालगिरह मना रहे हैं. 800 साल की गुलामगिरी को परक्रिय आक्रांताओं को छाती पर जिन्होंने हिंदवी स्वराज का भगवा लहराया और स्वराज की स्थापना की, विश्व के लिए प्रेरणादायी छत्रपति शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक प्रतीक यह प्रतिमा हम सब के लिए वंदनीय है. छत्रपति शिवाजी महाराज की. यानंतर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदेजी यांना विनंती करते की त्यांनी या भव्य सभेस संबोधित करावं. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. लातूरच्या या भूमीमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय असे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आजच्या या विराट सभेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणजी, आपले उमेदवार सुधाकर श्रृंगारेजी, व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि भर उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित लातूरकर बांधव, भगिनी, मातांनो आणि पत्रकार मित्रांनो, मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी लातूरची जनता ही आतुर झालेली दिसते. त्यामुळेच आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता इथं मोठा जनसागर लोटला आहे आणि काँग्रेसचा पारंपरिक गड 10 वर्षापूर्वीच लातूरकरांनी उद्ध्वस्त करून टाकलाय आणि महायुतीचा नवा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी या ठिकाणी सेट केला आहे. लातूरचा हा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि म्हणून
त्यामुळे सुधाकर राव मोदीजींच्या आणि आपल्या आशीर्वादाने तर यावेळेस नक्की विजयी होणारच आहेत. प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. आणि सुधाकर रावांना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत, आणि सुधाकर रावाला मत म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीला मत. हे आपलं समीकरण ठरलेलं आहे. काँग्रेसने या देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केलाय, पण गेली 10 वर्षात एकच पॅटर्न चालतोय. कोणता? मोदी पॅटर्न. बाकी पॅटर्न सगळे गेले भंगारात. देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा, सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा, प्रगतीचा असा हा मोदी पॅटर्न है. मेरे शरीर का हर कण, मेरे समय का हर क्षण देश को समर्पित है असं मोदीजी आपल्याला नेहमी सांगतात. आणि ते खरं आहे. 10 वर्षात आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. 10 वर्षात एकही सुट्टी घेतली आहे का मोदीजींनी? मग 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलाय ना. आणि म्हणून 20-20 तास काम करणार हे नेतृत्व किती एनर्जी आहे, किती ऊर्जा आहे, काय कुठून येते? हे ईश्वराची कृपा आहे. आणि त्यांना पाहिल्यानंतर आपण पण चार्ज होऊन जातो सगळे. आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा येते. बरोबर आहे ना? आणि म्हणून आपल्याकडे विजन आहे, त्यांच्याकडे मतांचं राजकारण आहे. आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोडमॅप आहे, त्यांच्याकडे रोडवर फिरवून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे. किती फिरा, चांद्रयान लॉन्च झालं, परंतु राहुल गांधी काही लॉन्च होऊ शकले नाही. आणि म्हणून आपल्याकडे समृद्धीची धोरणं आहेत, त्यांच्याकडे न उगवणारं बियाणं आहे. आणि म्हणून 2014 ची निवडणूक आठवा. 2G स्कॅम, CWC स्कॅम, स्पेस स्कॅम, कोळसा घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा, नॅशनल हेराल्ड स्कॅम, अशी घोटाळ्यांची मालिका आपण ऐकत होतो. आता काय ऐकतोय? 80 कोटी जनतेला मोफत राशन, अन्नधान्य, 10 कोटी गरिबांना पक्की घरं, 50 कोटी गरिबांचं जनधन बँकेत खातं, 26 कोटी लोकांना 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा, 28 कोटी लोक जनता दारिद्र्य रेषेच्या बाहेर. काँग्रेस म्हणत होती गरिबी हटाओ, गरिबी हटाओ. गरिबी हटली का? गरीब हटला, परंतु खरी गरिबी हटवण्याचं काम आपल्या मोदीजींनी केलंय. आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आणि म्हणून आज आपण पाहतोय भारताची अर्थव्यवस्था 5व्यावर आणली आहे, 3ऱ्यावर आणण्याचा निर्धार मोदी साहेबांनी केला आहे. आणि म्हणून सगळं वाढलं. एक्सपोर्ट डबल झालं, FDI डबल झाला, सेन्सेक्स दर वाढले, 75,000 रेकॉर्ड झाला. आणि किती काम वाचणार? यादी वाचू शकत नाही. आपल्याला प्रधानमंत्री महोदयांचं भाषण ऐकायचं. दुष्काळग्रस्त लातूरकरांना रेल्वेने पाणी पोहोचवलं, त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांच्या सरकारमध्ये मी होतो. आणि पाण्यासाठी या राज्यात आता वनवन फिरावं लागणार नाही. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपलं महायुतीचं सरकार, मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही काम करतोय. 24/7 आपलं काम सुरू आहे. आणि म्हणून लातूरकरांना दुष्काळ मुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाच्या योजना आपण आखलेल्या आहेत. मोदीजींच्या आशीर्वादाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनाही सुरू होते, जी महाविकास आघाडीने गुंडाळून ठेवली होती. जलयुक्त शहर योजना बंद केली होती, ती पुन्हा आपण सुरू करतोय. वंदे भारत ट्रेन्स देखील
हा लातूरचा पॅटर्न आहे. 400 पैकी 120 ट्रेन या लातूरच्या कोच फॅक्टरीत तयार होतात. हे मोदीजींचं काम आहे. हे मोदीजींचं खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रावरचं प्रेम आहे. आणि म्हणून अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना देखील 10,000 कोटी इन्कम टॅक्स माफ करणारे हे मोदीजी आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या मोदींजींना टार्गेट करण्यासाठी मुद्दे नसल्याने संविधान धोक्यात आलंय, संविधान धोक्यात आलंय असं विरोधक बॉम्ब मारतायत. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एक गरीब घरातला मुलगा आज या देशाचा पंतप्रधान होऊ शकला आणि आदिवासी समाजाची महिला या देशाची राष्ट्रपती होऊ शकली. आणि म्हणून अशा या पवित्र संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही. जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा, हे मोदीजींनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला. आज फक्त वोट बँकेत राजकारण करून गरिबांना, दलितांना, शोषितांना फसवतात. आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जे डिजिटल पेमेंट करणारे आपल्या ऍपचं नाव काय, तर खऱ्या अर्थाने भीम ऍप, म्हणजे बाबासाहेबांचं नाव त्याला दिलं मोदीजींनी. मऊ येथील बाबासाहेबांचं जन्मस्थळ, चैत्यभूमी, दिल्ली, लंडन मधले बाबासाहेबांचं घर मोदीजी विकसित करतायत. हे बाबासाहेबांच्या बद्दलचं प्रेम आहे. आणि म्हणून संविधान दिन साजरा करण्याचं काम काँग्रेसने नाही केलं, आपल्या मोदीजींनी केलं, हे ते विसरले. आणि म्हणून बाबा साहेब का संविधान है सबसे महान, हर भारतवासी की वो है जान. आणि म्हणून आपण सावध राहूया. जिथे जिथे प्रचार करतात त्यांना ठोकून काढलं पाहिजे. आपण त्यांना सांगितलं पाहिजे हे चुकीचा गैरसमज पसरवत आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जय श्रीराम म्हटल्यावर रावणातल्या सैन्यातल्या राक्षसांना राग यायचा, तसा राग आता या लोकांना येऊ लागलाय. तेच लोक आता मुंह में राम बगल में छुरी घेऊन फिरतायत. मतदार त्यांना थारा देणार नाहीत. जो नहीं राम का वो नहीं काम का. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण लवकरच खऱ्या अर्थाने ज्या सभा होत आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, लोक प्रचंड वेडी झाली आहेत मोदीजींच्या सभा ऐकायला. त्यांचं नुसतं हेलिकॉप्टर आलं तरी लोक उभे राहतात उठून. एवढी लोकप्रियता मला सांगा देशात, जगात कुठल्या नेत्याला लाभली आहे? आणि असा प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभलाय, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून किती काही ओरडले त्यांच्या नावाने तरी सुद्धा जेवढ्या शिव्या शाप देतील तेवढी जनता त्यांच्या साथ येते. 2014ला पण ते दाखवलं. 2019ला तर विरोधी पक्ष नेता देखील बनू शकले नाही. 2024ला तर मला वाटतं 40 वरचा एक शून्य निघेल आणि 4 राहतील की नाही माहित नाही. आणि म्हणून एक कहावत आहे, हाती चलते बाजार. मग ते कोण आहेत? ते कोण आहेत ते तुम्ही ठरवा. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, आपल्या देशाने 30 अस्थिर सरकार पाहिली आहेत. त्यांच्या काळात देशाची झालेली अधोगती पाहिली आहे, भ्रष्टाचार बघितलाय. आणि म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये स्थिर सरकार मोदीजींनी दिलंय. आणि म्हणून देशाची प्रगती पण आपण पाहतोय. विकासाची फळ जनता चाकतीये. त्यामुळे जनतेला या देशाला स्थिर सरकार पाहिजे. आणि स्थिर सरकार देण्याचा या मनगटात कुणाच्या जोर आहे? फक्त मोदीजींच्या. कारण त्यांचा उद्देश जनतेची सेवा करणं आहे, देशाची सेवा करणं आहे. त्यांच्या नसा नसा देश सेवा आणि राष्ट्रभक्ती या ठिकाणी भिनलेली आहे.
आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, अब की बार 400 पार आणि फिर एक बार सुधाकर शृंगारपुरे यांच्या निशाणी कमळच्या समोर येत्या 7 तारखेला बटन दाबून सुधाकर शृंगारपुरे यांना विजयी करा एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. जो भूमि छत्रपति शिवाजी महाराज और जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जी के पदस्पर्शों से पावन हुई है, इस देश में सबसे पहले समता का विचार देने वाले जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जी के पंचवचनों पे मुझ जैसे लाखों मार्गक्रमण कर रहे हैं. आज इस पवित्र मंच से बसवण्णा के शरणी के नाते मुझे संचालन करने का सौभाग्य प्राप्त हुआ है और सौभाग्य है लातूर का कि आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पधारे हैं. मैं नव भारत के जनक माननीय नरेंद्र मोदी जी से अनुरोध करती हूं कि वे इस भव्य जन आशीर्वाद सभा को संबोधित करें. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. शैक्षणिक क्षेत्रात लातूरचे नाव गाजवणारा लातूरकरांना माझा नमस्कार. आई तुलजा भवानी और सिद्धेश्वर महादेव को भी मैं श्रद्धा पूर्वक नमन करता हूं. भाइयों और बहनों, ये छत्रपति शिवाजी महाराज की धरती है. छत्रपति शिवाजी महाराज हमारी प्रेरणा है. उन्हें जब राजपाट मिल गया तो वो भी आराम कर सकते थे, लेकिन उन्होंने स्वराज के लिए निरंतर आगे बढ़ने का रास्ता चुना. उनको अपनी चिंता नहीं थी, उनको राष्ट्र की चिंता थी. और इसलिए ये चुनाव जो है वो भी सिर्फ इस बात के लिए नहीं है कि हमारे सुधाकर जी को सांसद बनाना है. ये बड़े ध्येय का चुनाव है, ये बड़े लक्ष्यों का चुनाव है. और इसलिए सुधाकर जी जैसे साथियों का संसद में पहुंचना और मुझे मजबूत करना, और इसलिए मैं आपके पास आशीर्वाद मांगने आया. अब आप मुझे बताइए, जो लोग प्रधानमंत्री भी किस्तों में बनाना चाहते हैं, वो बड़े लक्ष्य हासिल कर सकते हैं क्या? कुछ अचीव कर सकते हैं क्या? आपको पता है ना, उन्होंने तय किया है हर वर्ष एक प्रधानमंत्री, दूसरे वर्ष दूसरा, तीसरे वर्ष तीसरा. बताइए साथियों, मैं जब एक भारत श्रेष्ठ भारत की बात करता हूं तो कांग्रेस के शाहजादे को बुखार चढ़ जाता है. कहते हैं कि मोदी
एक भारत की बात क्यों करता है? भारत को खंड खंड में देखने वाले लोग प्रधानमंत्री पद को भी खंड खंड में बांटना चाहते हैं। 5 साल में 5 पीएम का इनका प्लान, यानी बारी बारी देश को लूटने की योजना। मैं जरा लातूर के भाई बहनों से पूछना चाहता हूं, क्या ऐसे लोगों को रत्ती भर भी मौका दे सकते हैं क्या? दुनिया के इस चुनौतीपूर्ण समय में क्या हम देश को अस्थिरता में झोंक सकते हैं क्या? भाइयों और बहनों, कांग्रेस ने आपको लूटने का भी एक बहुत खतरनाक प्लान बनाया है। कांग्रेस कहती है कि वो पहले देशवासियों की कमाई का एक्सरे करेगी, फिर आपकी संपत्ति पर कब्जा करेगी और फिर उसे अपने वोट बैंक को बांट देगी। आप मुझे बताइए, आप अपनी संपत्ति कांग्रेस को देना चाहेंगे क्या? उनकी सरकार कब्जा करना चाहे, कब्जा करने देंगे क्या? ये आपकी गाढ़ी कमाई, मेहनत की कमाई, उसको लूटने देंगे क्या? साथियों, कांग्रेस की नजर सिर्फ आपकी वर्तमान कमाई पर ही नहीं है, लेकिन आप जो संपत्ति अपने बच्चों के लिए जोड़ रहे हैं, उस पर भी कांग्रेस गीद नजर लगा करके बैठी हुई है। आपने सुना होगा उनके महाशय क्या कह रहे हैं। अब हमारे देश में तो हम लोग खुद मेहनत करते हैं, भोग नहीं करते हैं, जरूरत से ही जिंदगी पूरी करते हैं और पाई पाई बचाते रहते हैं। हमारे स्वभाव में है और हर मां बाप की इच्छा रहती है कि कुछ न कुछ बचाएं ताकि मरने के बाद कुछ अपने संतानों को दे करके जाएं। ये हर मां बाप की इच्छा होती है कि नहीं होती है? गरीब से गरीब मां बाप होगा तो भी बच्चों को कुछ दे करके जाना चाहता है कि नहीं जाना चाहता है? अब ये कहते हैं कि आपने जो कमाया है, जो जमा किया है, वो पूरा का पूरा आप अपने संतानों को नहीं दे सकते हैं। अगर आपने 10 एकड़ भूमि है और बच्चों को मरने के बाद देना चाहते हो तो 5 एकड़ दे पाओगे। 5 एकड़ ये कांग्रेस का मकसद है, वो ले लेंगे। आपके पास 2 घर हैं तो एक घर आप बेटे को नहीं दे पाएंगे, एक ही दे पाएंगे। और इसलिए वो इनहेरिटेंस टैक्स लगाने की बात करते हैं। जो मरने के बाद आपकी संपत्ति बच्चों को मिलने वाली है, उसमें से आधे से ज्यादा 55% वो मार लेंगे। क्या ऐसे कातिल पंजे जो आपकी मेहनत की कमाई को लूटना चाहते हैं, ऐसे पंजे को कहीं पर भी जगह मिलनी चाहिए क्या? आज पूरा देश जानता है ये कांग्रेस पार्टी के शाही परिवार ने
अपने बच्चों के लिए कौन सी विरासत छोड़ी? ढेर सारा पैसा, देश के प्राइम लोकेशंस की जमीनें, पावर और प्रिविलेज, और कांग्रेस पार्टी के शाही परिवार ने 6 दशक में देश को कौन सी विरासत दी? देश को विरासत में वो गरीबी के सिवा कुछ नहीं दे पाए हैं। अरे शौचालय जैसी मूलभूत सुविधाओं का अभाव। साथियों, आज आप किसी भी दिन अगर टीवी देखिए, अखबार उठाइए, ऐसी अनेक खबरें होती हैं जो बताती हैं कि हमारा देश, भारत कैसे तेजी के साथ आगे बढ़ रहा है। और अभी सिंध जी कुछ वर्णन कर रहे थे। कोई ना कोई सेक्टर, चाहे मार्केट हो, मैन्युफैक्चरिंग हो, स्पेस हो, डिफेंस हो, कोई ना कोई अच्छी खबर, विकास की खबर, हमारे भविष्य को मजबूती देने वाली खबर, कोई न कोई नया रिकॉर्ड बनता हुआ हर दिन कहीं पढ़ने को मिलता है, कहीं सुनने को मिलता है, कहीं जानने को मिलता है। लेकिन 2014 के पहले का समय याद कीजिए, वो कालखंड याद कीजिए, और ये जो फर्स्ट टाइम वोटर है ना, जो पहली बार मतदान करने वाले हैं, उन मेरे नौजवानों को मैं खास कहना चाहता हूं, आप उस समय 8 या 10 साल के होंगे, और इसलिए उस समय क्या हाल था वो शायद आपकी स्मृति में नहीं होगा, आपके ध्यान में नहीं होगा। और आप तो गूगल की दुनिया के लोग हो, गूगल गुरु के शिष्य हो। जरा 2014 के पहले गूगल पे जाके उस समय के अखबार, टीवी देख लीजिए, क्या मिलेगा? तब आपको पढ़ने को मिलेगा, रेलवे स्टेशन पर, बस स्टेशन पर अनाउंसमेंट होता था, कहीं भी मेला लगा है तो अनाउंसमेंट होता था, कहीं पर भीड़ जमा हो रही है तो अनाउंसमेंट होता था, सावधान, कोई लावारिस चीज दिखाई दे तो उसको हाथ मत लगाना, कोई लावारिस बैग दिखती है तो पुलिस को जानकारी दो, कहीं लावारिस टिफिन पर दिखता है पुलिस को जानकारी दो, कहीं लावारिस कुकर दिखता है तो दूर रहो। क्यों? उसमें कहीं बम होंगे, हाथ लगाओगे तो बम फूटेगा। पूरे देश में 24 घंटे हर महत्वपूर्ण जगह पर ये लावारिस चीजों की सूचना दी जाती थी। मैं सही कह रहा हूं, नहीं कह रहा हूं? जो पुराने लोग हैं बताइए, मैं सही कह रहा हूं, नहीं कह रहा हूं? ये मोदी के आने के बाद कहां गई ये लावारिस चीजें भाई? देश तो वही है। उस समय, और मैं फर्स्ट टाइम वोटर को खास कहता हूं, जरा देखिए, उस समय अखबारों की हेडलाइन हुआ करती थी, दिल्ली में बम ब्लास्ट, मुंबई में बम ब्लास्ट, भारतीय पुलिस आधुनिक आतंक से निपटने के लिए तैयार नहीं। आज भारत अपनी सीमाओं पर आंख उठाने वालों को मुंह तोड़ जवाब देने के लिए जाना जाता है। कांग्रेस के दौर में हेडलाइन होती थी, भारत ने
मुंबई आतंकी हमले पर पाकिस्तान को एक और डोजियर सौंपा। ये बहुत बड़ी खबर होती थी। हमारे कुछ ऐसे मीडिया में बैठे लोग थे, वो भी ताली पे जाते थे, हाँ देखो डोजियर भेज दिया, मतलब गटा की फाइल भेजना। आज भारत डोजियर नहीं भेजता है, आज भारत घर में घुस करके मारता है। अब नए भारत की हेडलाइन होती है मिशन LOC। भारत ने पाकिस्तान को सर्जिकल स्ट्राइक करके सजा दी। छपती है कि नहीं छपती है? साथियों, कांग्रेस ने अपने शासन में भारतीय अर्थव्यवस्था को तबाह करके रख दिया था। तब की हेडलाइन होती थी विकास दर एक बार फिर गिरी। ये खबर होती थी, ये बैठे सब यहां। 25 साल में सबसे खराब GDP आंकड़ा। आज हेडलाइन होती है क्या? उस जमाने में होता था। आज हेडलाइन क्या होती है? भारत 2024 में दुनिया में सबसे तेजी से बढ़ती प्रमुख अर्थव्यवस्था बना रहेगा। कांग्रेस के राज में हर सुबह हम अखबारों में एक नए घोटाले का नाम पढ़ते थे। हेडलाइन होती थी कोलगेट, कोयले में इतने लाख करोड़ का घोटाला। अब आज हेडलाइन क्या होती है? आज भ्रष्टाचारियों की हेडलाइन होती है, आप जानते हैं। आज हेडलाइन होती है आज यहां से इतने करोड़ पकड़े गए, आज इतने करोड़ वहां से पकड़े गए, आज नोटों की गद्दियां गाड़ी के नीचे से पकड़ी गई, आज इतने रुपयों का ढेर गैराज में से पकड़ा गया। ये खबरें आती है कि नहीं आती है? और आपने मुझे ये काम के लिए बिठाया कि नहीं बिठाया है? ये काम मुझे करना चाहिए कि नहीं करना चाहिए? और आज ये माल लूटने वाले जेलों के सलाखे में सड़ रहे हैं जी। और मैं देशवासियों को आश्वासन देता हूं, गारंटी देता हूं, जिन्होंने देश को लूटा है, जिन्होंने देश को लूटा है, उन्हें लौटाना ही पड़ेगा। और ये मोदी की गारंटी है। साथियों, हमारे देश के लोग हमेशा से ही परिश्रमी रहे हैं। हमारे देश का युवा हमेशा टैलेंटेड रहा है, लेकिन कांग्रेस ने 60 साल तक भारत के युवाओं के सपनों को, भारत के नागरिकों के सपनों को कुचलने का पाप किया है। कांग्रेस ने सिर्फ एक परिवार की सोची, मोदी देश के हर परिवार की सोचता है। मेरा भारत, मेरा परिवार। मैं चाहता हूं कि देश के नागरिकों के जीवन से सरकार का दखल पूरी तरह समाप्त हो जाए, और इसलिए हम पुराने जो बेकार हो चुके कानून हैं उनको समाप्त कर रहे हैं, पुराने नियमों को आसान बना रहे हैं। पिछले साल ही हमने
40,000 से ज्यादा कंप्लायंसेस को खत्म किया। आज जब देश के नागरिकों से ये बोझ हटा है, उनके सामने से रुकावटें हटी हैं, तो वो भी हर सेक्टर में बेहतरीन प्रयास कर रहे हैं। मैं आपको स्पोर्ट्स का उदाहरण देता हूं, खेलकूद का उदाहरण देता हूं, और हमारा महाराष्ट्र को देश को नाम देता है स्पोर्ट्स की दुनिया में। हमारे नौजवान, हमारी बेटियां अद्भुत करती है जी। आज ओलंपिक में, पैरालंपिक में, एशियन गेम्स में, कॉमनवेल्थ गेम्स में, यूनिवर्सिटी गेम्स में भारत की खिलाड़ी दशकों पुराने रिकॉर्ड तोड़ रहे हैं जी। भारत के नागरिकों में आया यह आत्मविश्वास हमें विकसित भारत के लक्ष्य तक पहुंचाएगा। और मैं, मेरे नौजवानों, मेरा ड्रीम है 2029 में युवा ओलंपिक हिंदुस्तान में हो। मेरा ड्रीम है 2036 में भारत में ओलंपिक का खेल हो। मोदी छोटा सोच ही नहीं सकता है जी। ये परमात्मा ने मुझे जब मैन्युफैक्चर किया ना, तो वो छोटे वाली चिप नहीं रखी है, बड़े वाली चिप रखी है। साथियों, लातूर की धरती हमें सिखाती है कि बड़ी से बड़ी आपदा से कैसे निकला जाता है। हमारे देश में भी करोड़ों करोड़ लोग ऐसे हैं जिन्होंने पीढ़ी दर पीढ़ी बहुत आपदा के लिए संकट झेली है। ऐसे साथियों के लिए ही संविधान में आरक्षण की व्यवस्था की गई थी। एक ऐसी व्यवस्था है जिसे कोई नहीं छीन सकता। और मेरा तो दावा है, खुद बाबा साहब आंबेडकर आकर के भी अब इसको नहीं छीन सकते हैं। लेकिन कांग्रेस अब SC, ST, OBC के आरक्षण को कम करके अपने वोट बैंक को देना चाहती है। इस बार कांग्रेस का मैनिफेस्टो, उस मैनिफेस्टो पर मुस्लिम लीग की छाप है। इसलिए महाराष्ट्र के लोगों को, लातूर के लोगों को ये कांग्रेस से बहुत सावधान होने की जरूरत है। साथियों, कांग्रेस ने कभी SC, ST, OBC नेतृत्व को आगे नहीं बढ़ने दिया। कांग्रेस के मोदी से चिढ़ने की एक वजह यह भी है कि मोदी दलित, पीड़ित, शोषित, वंचित की बात करता है। आप पिछले 10 सालों में देखिए, 10 सालों में SC, ST, OBC के सबसे ज्यादा MP MLA भारतीय जनता पार्टी और NDA के साथ है। केंद्रीय मंत्रिमंडल में 60% से ज्यादा मंत्री SC, ST, OBC समाज से है। आज देश का SC, ST, OBC समाज मोदी पर, बीजेपी पर इसलिए भरोसा करता है क्योंकि 10 साल में ऐसे करोड़ों परिवारों का जीवन बदला है। किसी को मुफ्त राशन मिला, किसी को मुफ्त इलाज मिला। ऐसे करोड़ों साथी हैं जिनको अनेक पीढ़ियों के बाद उनका पहला पक्का घर दिया। SC, ST, OBC परिवारों के ऐसे लाखों नौजवान हैं जिनके पास बैंक को गारंटी देने के लिए कुछ नहीं था। उनकी गारंटी मोदी ने ली। मोदी ने ऐसे करोड़ों युवाओं को मुद्रा लोन दिया और आज वो
अपना कारोबार कर रहे हैं। ऐसा हर युवा आज कह रहा है, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार। साथियों, 2014 और 2019 में आपने हमें भरपूर आशीर्वाद दिए, आपने जनादेश दिया था। हमने उसका उपयोग किसी से कुछ छीनने के लिए नहीं, बल्कि देने के लिए ही किया है। हमने SC ST का आरक्षण, जो पॉलिटिकल फील्ड का रिजर्वेशन है, हमने 10 साल आकर के बढ़ा दिया। हमने OBC कमीशन को संवैधानिक दर्जा दिया। हमने मेडिकल की परीक्षा में OBC को आरक्षण दिया। हमने आपके जनादेश का सदुपयोग करते हुए देश की नारी शक्ति की दशकों पुरानी मांग को भी पूरा किया। NDA ने लोकसभा और विधानसभा में महिलाओं को आरक्षण दिया। इतना ही नहीं, NDA ने किसी का हक छीने बिना सामान्य समाज के जो गरीब परिवार के संतान है, उनके लिए 10% आरक्षण दिया। यानी NDA सरकार सामाजिक न्याय को ताकत देने वाली सरकार है। कांग्रेस और इंडिया गाड़ी वाले जो झूठी बातें फैलाते हैं, उनके मन में खोट है। इस झूठ की आड़ में वो बड़ा खेल करने की फिराक में है। भाई और बहनों, देश पर लंबे समय तक राज करने वाली कांग्रेस और समस्याओं के बीच एक अजीब रिश्ता है। कांग्रेस और समस्या ये जुड़वा भाई हैं। कांग्रेस कभी भी किसी समस्या को खत्म करने का प्रयास नहीं करती, क्योंकि लोगों की परेशानी से ही वो वोटों की फसल काटती है। यहां लातूर में लंबे समय तक पानी की समस्या रही, लेकिन क्या कभी कांग्रेस ने समस्या का स्थायी समाधान का प्रयास किया? हर घर पानी, हर खेत पानी पहुंचाने के लिए हम मिशन मोड पे काम कर रहे हैं। यहां पहले देवेंद्र जी के नेतृत्व वाली सरकार हो या फिर अब एकनाथ जी शिंदे की सरकार हो, पानी पर हम विशेष बल दे रहे हैं। लेकिन कांग्रेस ने हमेशा पानी की योजनाओं को लटकाया है, भटकाया है। जलयुक्त शिवार हो, मराठवाड़ वाटर ग्रिड हो, ऐसे काम में अगाड़ी की सरकार ने अड़ंगे लगाए। अब महायुति की सरकार सिंचाई के हर प्रोजेक्ट को तेजी से पूरा कर रही है। साथियों, मोदी ने हर बहन के घर तक नल से जल पहुंचाने की गारंटी दी है। मुझे खुशी है कि महाराष्ट्र के 20,000 से अधिक गांवों में 100% नल कनेक्शन पहुंच चुके हैं। और यहां लातूर में भी हर घर नल से जल का लक्ष्य ज्यादा दूर नहीं है। भाई और बहनों, लातूर शिक्षा और स्किल का एक सेंटर है। बीते 10 वर्ष में देश में शिक्षा और कौशल सेक्टर में अभूतपूर्व उपलब्धियों के रहे। IIT हो, IIIT हो, IIM हो या एम्स, इनका दायरा बहुत अधिक बड़ा है। देश में मेडिकल कॉलेजों की संख्या और मेडिकल सीटों की संख्या दोगुनी हुई है। इसका लाभ लातूर के हमारे बेटे बेटियों को भी हो रहा। साथियों, लातूर आत्मनिर्भर भारत का भी हब बनता जा रहा है। भाजपा का मिशन है कि हम दलहन और तिलहन में आत्मनिर्भर बने। भाजपा का संकल्प है कि मैन्युफैक्चर में आत्मनिर्भर बने। इन दोनों लक्ष्यों को पाने में लातूर के किसान और लातूर के नौजवान बहुत बड़ी भूमिका कर सकते हैं। यहाँ के सोयाबीन किसान भारत को दलहन तिलहन में आत्मनिर्भर बनाने में अग्रणी भूमिका निभा सकते हैं। ये जो रेल कोच फैक्ट्री यहां स्थापित हुई है, इसमें वंदे भारत ट्रेन के कोच भी बन रहे हैं। आने वाले 5 साल में देश के हर रूट में सैकड़ों नई वंदे भारत ट्रेनें चलेगी, वंदे भारत मेट्रो चलेगी। यही नहीं, विदेशों से भी मेड इन इंडिया ट्रेनों की डिमांड बढ़ रही है। इसे कितना काम यहां बढ़ेगा, नई फैक्ट्री के लिए कितनी संभावनाएं बढ़ेगी, ये आप सोच सकते हैं।
मराठवाड़ा रेल को फैक्ट्री की स्थापना ने इस क्षेत्र के आर्थिक विकास को नई गति दी है। भाइयों बहनों, लातूर को विकसित भारत, विकसित महाराष्ट्र का अहम सेंटर बनाने के लिए आपको भारी मतदान करना है। आप याद रखना, आपके सपने ही मोदी का संकल्प है। मेरे साथी सुधाकर तुकाराम श्रृंगारे जी को आपका मिलने वाला एक एक वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाएगा। आप घर घर जाइएगा, ज्यादा से ज्यादा मतदान कराएंगे, मतदान के रिकॉर्ड तोड़ेंगे, पोलिंग बूथ जीतेंगे। अच्छा, मेरा एक और काम करेंगे, घर घर जाना और परिवार के सब लोगों को कहना कि मोदी जी लातूर आए थे, मोदी जी ने आपको नमस्कार भेजा है। मेरा नमस्कार पहुंचा देंगे। मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। प्लॅनिंग करू मी त्याचा इन्व्हॉल्व नाही